द मॅच हा पुरस्कार वितरण करण्यात येतोय। सुरेश अण्णा हा पुरस्कार वितरण करण्यात येत आहे। गोलंदाज हे तयार, माठ लावते सुरुवात। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये। एक सिंगल येते, एका सिंगलने धावपलकावरती श्री गणेश केला जातोय। तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। अवघी एक धाव धावपलकावरती आहे। संदीप आणि काशीनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली। विशाल आहे तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती। मोठा विचार ना विशाल, तशी गोलंदाजी देखील विशाल आहे। गोलंदाजीमध्ये धार आहे, दबक्या पावलाने सुरुवात करतोय। बॅकफुटला सरकलाय फलंदाज आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय। लॉंग स्टॉपला डीप मध्ये आहे खेळाडू। एक सिंगल, 2 धावा धावपलकावरती। मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक। सातत्याने या षटकामध्ये फलंदाज आपल्याला आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला भेटलेत, परंतु इथं विशालने अगदी बांधून ठेवलंय। अचूक टप्प्याचा योग्य मारा त्याचा राहिलाय। सुरेख गोलंदाजी, योग्य चाल, योग्य विचार आणि याच्यावरती त्याचा खेळ। ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, सुंदर क्षेत्ररक्षण राहिले। सुंदर प्रयत्न चांगले केले, एफर्ट केले। मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हाला प्रयत्नामध्ये परमेश्वर शोधावा लागेल। ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, उडता पंच आपण पाहिला। हवेमध्ये होता चेंडू, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेला राहिलाय। बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क नाहीये। टप्पा पडल्यानंतर बाट स्विंग अगोदर झाली आणि त्यानंतर बॉडीचा वेध घेतलाय। डॉट बॉल षटकाची होईल सांगता आणि एका षटकाखेरीज धावपलकावरती अतिशय कंजूस गोलंदाजी आपण पाहतोय। गोलंदाज विशाल यांचे 3 सिंगल खर्च केलेत आणि 3 चेंडू डॉट केलेत। सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय। MTC टीमच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा आपण खेळतोय, संपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय, परंतु ही स्पर्धा गालावरत खेळाडूंचे हास्य, अंगावरतील घामाचे थेंब आणि तुम्ही जे खेळलेले शॉट हे संपूर्ण कॅमेरामॅन कॅमेरामध्ये कैद करत आहेत। पडद्यामागचे हिरो, गालावरील हास्याचा भाव, चेहऱ्यावरील दुःखाची निराशा आणि शाहूवाडी तालुक्यातील ही संपूर्ण खेळाडूंची स्पर्धा आपल्या MTC लाईव्हच्या चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटते। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स केलाय चेंडू। फाईन लेगच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल। पुन्हा एक सिंगल येते आणि एका सिंगलने धावपलकावरती 1 धाव ऍड। धावा आहेत एकूण 4 धावा। ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे पकडण्याचा प्रयत्न चांगला राहिला। चेंडू त्याच्यापासून दूर जात होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त राईट झाला आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला। धावा आहेत एकूण। विनंती आहे माननीय अमित दादा घराळे, आपण मुख्य व्यासपीठावरती या, लगेच या।
टायमर देखील ऑन आहे. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सरळ पुंकर मारत चेंडू चाललाय. पंच वळालेत, पंख पसरलेत आणि व्हाईट बॉलचा इशारा येत आहे. व्हाईट बॉल येतोय. एक धाव तुम्हाला येणं गरजेचं आहे. इथं धाव येते कांचा 11 या संघासाठी. कांचा 11 बॅटिंग करत आहे. वीर मराठा पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. सर्वांना नावं माहिती आहेत. हे आपल्या तालुक्याची संपूर्ण मुलं आहेत. ऑन साइडला मैदानासोबत डान्स करत चेंडू चालला आहे. खेळाडू आणि ढूंढो ढूंढो मेरे भैया आणि इथं चांगल्या रीतीनं रोखलाय. चेंडू निसटला होता क्षेत्ररक्षकाकडून. त्याच्या साथीदारानं अंतिम क्षणी पायातील वेग वाढवला आणि पायानं चेंडू आतमध्ये ढकलला. टीव्ही एम्पायर व्यस्त असतील. टीव्ही स्क्रीनवरती चेक केलं जाईल काय नक्की घडलंय, चेंडू रोखलाय कसा आणि चेंडू वरती काय नक्की झालंय, चौकार आहे की चेंडू सेफ आहे हे पाहिलं जाईल. टीव्ही एम्पायर आमचे व्यस्त आहेत. टीव्ही स्क्रीनवरती आमचे टेक्निकल देखील टीम व्यस्त आहे. ऑपरेटर टीम आमची व्यस्त आहे. चेंडू सेफ आहे. सेफ चेंडू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा येत आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतो. या षटकामध्ये व्हाईट सातत्याने घडले. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. 12 धावा धावफलकावरती. हो हो चेंडू उडवलाय. ऐसी बॅट घुमाई, गेंद गर 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 करके निकल पड़ी, आकाश को चूमती हुई. 6 रन षटकार. सुंदर फटका आपण पाहिला. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता. अगदी रडार मध्ये घेतला आणि त्याला सरळ मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवला. षटकार आला. सुंदर फटकेबाजी. सरळ बॅटने खेळलेला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल. गुड कलेक्शन राहिलं आणि 2 तर धावा आतापर्यंत कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न करत होते. धावा धावपलकावरती एकूण आहेत 20 धावा. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. संदीप आणि काशीनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. संदीप 6 चेंडू 12 धावांवरती खेळतायत तर काशीनाथ 6 चेंडू 5 धावांवरती खेळतायत. कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. कैलास आहेत. कैलास गोलंदाजी मार्क वरती. हळवार गतीने सुरुवात. पहिलाच बॉल कैलास यांचा. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंप मिस केले चेंडून. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा दाखवत आहेत. संपूर्ण ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम, जिथं प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर 1,11,111 धनराशी. बॅकफूट वरती गेलेत. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय आणि टॉम अँड जेरी चेंडू पुन्हा सुसाट निघालाय आणि जाता जाता मात्र खेळाडूनं कमाल दाखवली. मैं हूं ना रोखने के लिए तैयार. गेंद आगे जा रही थी.
खिलाड़ी ने उसका पीछा किया और उसको अंदर भेज दिया. सुंदररित्या क्षेत्ररक्षण राहील. धावफलकावरती 3 धावफलक पुढे जाईल. धावफलक वाढत राहील आणि एकूण धावा होतील धावफलकावरती 24 धावा. 7 चेंडू आणि 8 धावांवरती काशीनाथ खेळतायत. स्लोवर वन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी योग्य वेळेला गतीतील परिवर्तन. गोलंदाजांना अगदी योग्य टायमिंगला हे साधलंय. कारण स्लोवर वन हा प्रभावी असतो. फलंदाजाचा रिदम कट करायचा असेल, फलंदाजाला शांत ठेवायचं असेल तर तुमच्याकडे एक शस्त्र हवं आहे. ते शस्त्र आहे गोलंदाजाकडे स्लोवर वनचं. पुढचा बॉल. चेंडू येतोय निर्धाव. समालोचन कक्षामध्ये खूप काही घडतंय. आमचे पडद्यामागचे हिरो आज सकाळपासून त्यांनी ऑपरेटिंगचं काम पाहिलं. तो उपाशी आहे, मात्र स्पर्धा तुपाशी आहे. इथे विकेट येते. दांडी 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 गोल. विकेटचं पतन. 25 वरती पहिला धक्का लागतोय. फलंदाज बाद होतोय. अगदी आपण पाहिलं तर सुरेख चेंडू. यष्टी उद्ध्वस्त झाली. विचार करत होते तो विचारांची पूर्तता होण्या अगोदर चेंडूनं दांडी गुल केली. सुंदर गोलंदाजी. दोन 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 25 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर अमोल तयार. हो हो, आल्या आल्या अमोलनं दाखवलंय. मैं रोकता नहीं, मैं तो ठोकता हूँ. मैं ना तो सूरत देखता हूँ ना तो मूरत देखता हूँ. मैं तो अपनी टीम की जरूरत देखता हूँ. आणि आल्या आल्या केले स्वागत. आओ जनाब, करते हैं आपका स्वाप से करेंगे आपका स्वागत. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ नजरेसमोर होता आणि नजरेसमोरून हुक फटका खेळला आणि चेंडू पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. सीमारेच्या बाहेर. 4 धावा चौकार. आपलातून बॅटिंग. 29 धावा धावफलकावरती आहेत. असा जर स्कोर चालू राहिला तर संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती पोहोचेल. प्रोजेक्टेड स्कोर याच रन रेट नुसार राहिला तर 10.54 च्या सरासरीने धावा बनवत आहेत. शेवटचा चेंडू. कैलास ब्लॉकल होल्ट. नस पकडली फलंदाजाची. चेंडूची सांगता मात्र यावेळेला येते. निर्धाव बॉल. 29 धावा. 29 वरती 1 विकेट माघारी परतले. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 29 धावा. कांचा 11 हा संघ क्षेत्ररक्षण करत आहे. वीर मराठा बॅटिंग करते. 29 धावांवरती खेळ आतापर्यंत पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू राहिलेत आणि या शेवटच्या 6 चेंडूमध्ये धावफलकावरती धावा किती होत आहेत पाहणं आवश्यक आहे. शेवटचे 6 चेंडू. महत्त्वपूर्ण क्षण. 6 चेंडूमध्ये टार्गेट कितीपर्यंत जाईल. कांचा 11 या संघाने पहिली मॅच जिंकली आणि वीर मराठा या संघाने अजून अकाउंट देखील ओपन केलेलं नाहीये. त्यांना देखील जिंकायचं आहे. जिंकायचं आहे. थोडंसं लेट चालतं. थकला असेल तर थोडासा ब्रेक घे. ब्रेक नंतर मात्र तू पुन्हा नवी झेप घे. या 6 चेंडूमध्ये झेप घ्यायची आहे परंतु त्यांची झेप थांबवत आहेत गोलंदाज. तीस वरती 1 विकेट माघारी परतले. चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. कव्हर पॉइंट रिजन. एक आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत एकूण
32 धावा. 4 चेंडूचा खेळ राहिलाय. टार्गेट कितीपर्यंत जाईल? 4 चेंडू आहेत. ओहो, चेंडू हवेत, उंची जास्त गाठले आणि इथे धावता कॅच पकडलाय. नजर होती, कैलास होता आणि कैलास पर्वतावरती क्षेत्ररक्षणासाठी होता, खूप दूर होता आणि कर्णधार आहे आणि कर्णधारानं हवेत ज्या चेंडूची वेगाची धार होती ती हातात लॉक केली आणि फलंदाजाला ब्लॉक केलं. विकेटचं पतन. रुपेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू. नवीन बॅटमन तयार आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्याला दर्शवत आहेत. व्हाईटने मात्र आणखीन एक धाव पलकावरती येईल. आज सकाळपासून संपूर्ण पंच पॅनेल ज्यांनी दमदार कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. खेळपट्टीला चिकटून असा चेंडू होता. क्षेत्ररक्षक होते. मिडॉपच्या तिथं सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं आणि इथे ओहो, आल्या आल्या दाखवलंय. भरत ने चेंडू पाठवला. संदीप धामणकर होते नवीन बॅटर आणि सुंदर षटकार येतोय. असं बोला, यासाठी विकेट सोडली असं बोला. काय गडबड असं काय करतोयस तू? मी काय म्हणलं, भरत नवीन आला. हा, नॉन स्ट्राईकला असं म्हणलं मी. नाही, जरा पुढे घे ना. भरत नवीन आला असं म्हणलं तुम्हाला. पुढे घे. काय पुढे घे? पुढे घे. अरे जरा घे. आउट झाला. कोणी कॅच घेतला? अरे कॅच कोणी घेतला? कॅच आपण बघितलं झाले ना. 4 षटकांच्या अखेरीस धावपलकावरती धावा आहेत. 40 धावा आणि जिंकण्यासाठी 41 ची गरज. बरोबर का? 40 वरती 4 विकेट माघारी परतलेले आहेत आणि 41 धावांची आवश्यकता आहे. टॉस साठी लगेच या शार्वी फायटर्स आणि शार्दुल 11. शार्वी फायटर्स आणि शार्दुल 11 या दोन संघामध्ये टॉस होतोय.
शार्दूल 11 संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. हे खाली आहे हे दोन आहेत बघ. खाली एक बॉक्स आहे ना ए बॅट्समन कोण आहे? जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. क्रिकेटचा महारण संग्राम या ठिकाणी सुरू होतोय. धावफलकावरती एकूण धावा आहेत 40 आणि जिंकण्यासाठी 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी कैलास आणि अनुराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. अमोल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. आज जर पाहिलं तर भारतीय संपूर्ण भारत देशात आज 14 फेब्रुवारी म्हणून देखील साजरा देखील खूप लोक करतायत, परंतु भारत देशातील आज काळा दिवस. कारण याच दिवशी पुलवामामध्ये भ्याड हल्ला झाला होता. आपल्या देशाचे जवान त्याच्यामध्ये शहीद देखील झाले होते. त्यांना देखील आज आपण या शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिल्याच बॉलवरती दे दनादन दे दनादन दे दनादन. इट इज अ कैलास ट्रायल. सीमारेच्या बाहेर चौकार येतोय. कैलासचे फॅन खूप आहेत. पाठीमागच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच ते आहेत आणि त्यांच्या आतापर्यंत त्यांनी एवढी मैदानं गाजवलेत, त्या मैदानाची अचूक माहिती आम्हाला 12th मॅन देत आहेत निलेश सर. उदगिरी गावचे स्टार खेळाडू आहेत. ऑन साइडला खेळ चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि इथे झाला खेळ. शिवना पाटणीचा सुरू. चेंडू येतोय तुरु तुरु. 4 धावा चौकार. चौकार येतोय. सुंदर बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी 41 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि कैलास मात्र लस घेऊन आला विजयाची. त्याला माहिती आहे जंग लड़ी जाती है जीतने के लिए, जीत हासिल करते है इतिहास के लिए. इतिहास घडवायचा, इतिहास रचायचा. इतिहास असाच रचला जात नाहीये तर तुमच्या कर्तृत्वाने इतिहास रचला जातो. बॅकफूट वरती गेलेत आणि बॅकफूट पॉवर 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 दाखवणारा बॅकफूट पॉवर पंच आणि हा बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक तिसरा सीमारेषेच्या बाहेर चढवला हल्ला. येतोय चौकार. 3 चेंडू आणि 12 धावा धाव. चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल. 3 चेंडू नंतर गोलंदाजानं चांगला कमबॅक केलाय. टायमर ऑन आहे. गाड्याची टिकटिक सातत्यानं सुरू आहे. हो हो कलात्मक आणि रचनात्मक इनफिल्डच्या डोक्यावरून थर्डमॅनच्या दिशेला चेंडूला दिशा दिली फक्त.
2 धावा धावपलकावरती येत आहेत. एक धाव एकीचे रूपांतर दुसऱ्यात करणं, चौकार षटकार याचा योग्य खेळ आणि योग्य संगम फलंदाज करत आहेत. एकूण धावा 14. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. आपटलाय आपटी बार आणि इस टाइम पर आपटी बार किया ठार. गेंद चली वन बाउंड सीमा रेखा के बाहर 4 रन चौकार. सुंदर फटका पुन्हा एकदा आपण एमटीसी स्क्रीन वरती पाहू शकतो. हाफ ट्रॅकर होता, नजरेसमोर होता चेंडू आणि त्याला सरळ पाठवलंय. अमोलचा पहिला बॉल. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड रिजनला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी. 2 धावा वेगवान गतीने कंप्लीट झालेत. अंतिम क्षणाला फलंदाजानं वेग वाढवला आणि पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचला गेला. 2 धावा येतील. 2च्या बरोबर धावा होतील 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावपलकावरती. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20 धावा झालेत. आहे खेळाडू आणि झोळी होती. झोळीतून चेंडू निसटलाय. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेला. दे दणादण चौकार. अनुरागच्या बॅटमधून हा चौकार येतोय. एकूण धावा होतील धावपलकावरती 24 धावा. अनुराग 2 चेंडू 6 वरती खेळतोय. ओहो पुन्हा एकदा चेंडू हवेत उडवलाय. खेळाडू आहेत पोहोचलेत. पुन्हा 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धावपलक 2 ने पुढे जाईल 26 च्या आकड्यावरती. सायंकाळचं सत्र 4 वाजून बरोबर 4 मिनिटं झालेत. अजूनही आपल्याला 3 मॅचेस खेळायच्या आहेत. कव्हर पॉइंट रिजन मध्ये फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल कंप्लीट. सिंगल डबल ने दोन्ही फलंदाज स्ट्राइक रोटेट करतायत. एकीचं रूपांतर दुसऱ्यात करतायत. हे खूप महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये धावा चांगल्या बनवल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सिंगल डबलने धावपलक सुरू ठेवले. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आणि जाता जाता बॅटीची कडा घेतलीये. फलंदाज वाचेल परतीचा धडा. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय. सागर आणू दे. पहिलीच असल्या का वाटते. पहिलीच असल्या का बारका असल्या का वाटते. कोणाला बॅट्समॅन 12 27 धावा धावपलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू राहिलाय.
शेवटचा बॉल आणि लावडा पिलाय. अपील तर केलंय पंतांच्या दिशेनं. पंत चर्चा करतील. बॅट आणि बॉलच्या मध्ये घर्षण झालंय की काय संदर्भात दोन्ही पंत चर्चा करतील आणि चर्चा केली. चर्चेतून मार्ग पंतांचं बोट आकाशाकडे. इथे नसते IPL असते. हा? अरे बघ अंपायरने आउट दिला. एक रिव्ह्यू आहे ना आपल्याला. नो बॉल आणि रनआउट साठी आपण रिव्ह्यू ठेवलेला आहे. अल्ट्राईज साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर कॉल आहे. चला फलंदाज बाद. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. अरे बाबा माहित असतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन कोण? नितीन नवीन बॅटर उतरलेले आहेत. 12 चेंडू आणि 14ची गरज. 27 धावा धावपलकावरती आहेत. अनुराज खेळत आहेत 4 चेंडू आणि 9 धावांवरती. नितीन नवीन बॅटर. गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत सचिन. 12 चेंडू आणि 14ची गरज. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेरचा होता. क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटलाय आणि ते एक सिंगल घेतलीये. एका सिंगलने धावपलक पुढे जाईल. धावपलक वाढत राहील. 28 धावा धावपलकावरती. 13ची गरज. 11 चेंडू 13 धावा. दमदार जोमदार आणि नामदार स्पर्धा आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ फुंकर मारत जाणारा चेंडू. डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सचिन यांची आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊन देत नाहीयेत. यावेळेला देखील तीच दिशा तेच उत्तर. चेंडू येतोय. डॉट बॉल 72. अगदी शेवटच्या क्षणी. सुरुवात मात्र हळुवार गतीने करत आहेत गोलंदाज. मात्र शेवटच्या क्षणी संपूर्ण खांद्यांचा वापर केला जातोय आणि खांद्यातून पूर्ण ताकद लावली जाते चेंडू फेकण्यासाठी. आणखीन एक सुंदर चेंडू येतोय. पुन्हा डॉट बॉल येतोय. मॅच जमवण्याचा मॅच रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढचा बॉल. हो हो चेंडूला दिशा दिली. ऑन साइडला आहेत 2 खेळाडू आणि इथे डोक्यावरून सूर मारला. चेंडून निघाला बॅटमधून धूर. आवाज आला मधुर. चौकार. सुंदर बॅटिंग. ऑफ स्टंपच्या बाहेर होता बॉल. त्याला ऑन साइडला
खेळलाय चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून. 4 धावा भेटलेत. बत्तीस धावा आहेत धावपलकावरती. हो हो चेंडू हवेत आहे खेळाडू आणि त्याने पकडला झेल. अमोल पाटील आणि पाटलांनी चेंडू लॉक केला आणि बॅटर ब्लॉक झाला. नितीन जाधवांचा खेळ समाप्त झाला आणि त्यांचे चाहते त्यांच्या चेहऱ्यावरती निराशा आली. नवीन बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. 6 चेंडूचा खेळ राहिलाय. 6 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 9 धावा. कांसा 11 हा संघ एक मॅच जिंकलाय तर वीर मराठा या संघानं अजून आपलं अकाउंट ओपन केलेलं नाहीये. अकाउंट त्यांना उघडायचं आहे या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू आणि 9 ची गरज. 6 चेंडू 9 धावा. जग फक्त बोलून जिंकलं जात नाहीये तर ते तुम्हाला जिंकावं लागतं. ते करून जिंकावं लागतं आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 ची गरज. ताकद बाहेर नसते, ताकद तुमच्या आतमध्येच असते. ती फक्त तुम्हाला दाखवायची असते. हार ही शेवट नाही तर ती पुढच्या विजयाची सुरुवात आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. चौदा मिनिटं कंप्लीट झाली आहेत. 6 चेंडू आणि 9 ची गरज आहे. पाच चेंडू 9 ची गरज. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल निर्धावालाय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. दबाव टाकण्याचा प्रयत्न. दबाव राहिलाय. अकाउंट ओपन करायचं आहे वीर मराठा या संघाला. आता हे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावया म्हणून तुम्ही वाट कधी कोणाची पाहू नका. ऑन साइडला खेळलेला चेंडू आणि इथं तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण करण्याच्या दिशेत थोडीशी गडबड झाली आणि बघता बघता एकीचं रूपांतर दुसऱ्या धावेत. आंखों में आंखों को इशारा दिया और बुला लिया आणि रन चुरा लिया. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडू आणि 7 ची गरज. तू अपाट अशा मैदानी हेशी वेळोवेळी डाव तुझा येता की तू जमवशी आपली खेळी. आणि इथे जमवला खेळ. चेंडू हवेत. वाह, हे करायचंय तुम्हाला. लढण्यासाठी तुमच्याकडे जिथं संधी भेटते ना तिथं तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं असतं. सुंदर क्षेत्ररक्षण वीर मराठा या संघाकडून खेळत असताना सचिन शेडगे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. वीर तुम बडे चलो, वीर तुम बडे चलो, सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो, निडर तुम डरो नहीं, निडर तुम डटो वही, वीर तुम बडे चलो. आणखीन एक सुंदर चेंडू वीर मराठा या संघाकडून आणि क्षेत्ररक्षकाकडून चूक राहिलीये. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. बाहेर वीर मराठे चाहते डोक्याला हात लावतायत. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. मॅच आता अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचले. वीर मराठा आपल्या संघाचं अकाउंट उघडतील का? अडला अच्चिल हजारदा
पडला अच्चिल हजारदा, पराभवाच्या भयान राती रडला अच्चिल हजारदा. झालं गेलं आता विसर, मूठावर अश्रावर रोख नजर लक्षावरती, पण एक प्रयत्न अजून कर. आणि गोलंदाजानं हा प्रयत्न केलाय. अलॉंग द कार्पेट आहे खेळाडू. 2 धावा वेगाने कंप्लीट केलेत आणि इथे मात्र लढले, मैदानाच्या आतमध्ये घडले. काय घडले आणि पहा, लढले परंतु अंतिम क्षणी अति घाईनं काहीतरी गडबड तर केलीये. आणि पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे. काळजाचे ठोके आता प्रत्येकाचे चुकलेत. पंत धावा किती आहेत? 2 धावा. संपलाय मॅच. त्यानं पण पंत डिसिजन काय आहे? पंत डिसिजन काय आहे? धावा किती पंत? हॅलो हॅलो. तर तिसऱ्या पंचांनी निर्णय घोषित केलेला आहे. तर 2च धावा आहेत आणि अखेर सामना जिंकलेला आहे. कारण दुसरी रन जेव्हा कंप्लीट व्हायची होती ती 2 रन पूर्ण होती. कारण ज्या अँगलने कॅमेरा अँगलने पाहिला, तुमची जी दुसरी रन जर पूर्ण झाली असती आणि तिसरी रन जर तुम्ही कंप्लीट करायला सुरुवात केली असती तर पूर्ण असत्या. अन्यथा 2च धावा आहेत या बॉलवरती आणि